कवी म्हणून बोलायचं किंवा काव्य संग्रहाबद्दल बोलायचं, कुठून सुरुवात करायची, कुठं थांबायचं? मनात संभ्रम होता तसा आहे. आणि मग मी विचार करू लागलो आणि मग विचार एकामागून एक येत राहिले, विचार फुटू लागले. त्यातून एक विचार असा आला की आपण जगतो कशासाठी, आपण कुठं जन्माला आलो, आपण कधीपर्यंत जगतो, पहिल्या स्टेशन पासून शेवटच्या स्टेशन पर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला काय काय दिसतं. दिसणं आणि भेटणं यामध्ये खूप अंतर असतं. अनेकांना खूप माणसं भेटतात, अनेकांना खूपदा माणसं भेटतात. काहींना माणसं भेटतात तसे पक्षीही भेटतात, झाडं भेटतात, फुलं भेटतात, निसर्ग भेटतो, गाणी भेटतात, पाणावलेले डोळे भेटतात, वेदनेनं व्याकुळ असलेले चेहरे भेटतात, घाम गाळणारे देह भेटतात. प्रवासात खूप काही असतं. त्यातलं काय दिसावं, काय घडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न. माणूस म्हटलं की मन आलं आणि मन म्हटलं की संवेदनशीलता आहे. पण निसर्गानं आपल्याला बहाल केलेलं संवेदनशील मन आयुष्यभराच्या प्रवासात जपणं आणि जपलं जाणं हा त्या व्यक्तीच्या मनाचा आणि सभोवतालचा परिस्थिती यांचा परिपाक असतो. मला असं नेहमी वाटत आलंय की आपल्या भोवती जसं वातावरण असतं, आपल्या भोवती जसं विश्व असतं, तसंच एक विश्व प्रत्येकाच्या मनात असतं. आपल्या भोवतालच्या विश्वात जसं काही घडत असतं, बिघडत असतं, तसंच मनाच्या विश्वात घडामोडी होतच असतात. मनाचं अवकाश जितकं मोठं, तिथलं घडणं जितकं व्यापक, तितकं त्या व्यक्तीचं मन अधिक तरल, संवेदनशील असतं. मी कविता लिहितो हे ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर अनेक भुवया किंचित उंचावल्या असतील. पण मी आपणासमोर नम्रपणे नमूद करू इच्छितो की कोणताही माणूस, मग तो व्यवसायाने कुणी का असेना, आधी तो माणूस असतो. आणि या अर्थानं विचार करायचा झाला तर मी डॉक्टर होण्याआधीपासून माणूस आहे. म्हणजे इयत्ता 12वी नंतर निश्चित झालं की मी डॉक्टर होणार किंवा मी डॉक्टर व्हायचं. पण त्याआधी, कितीतरी आधी मला कविता भेटली. मनोनीती माझी पहिली कविता. कधीतरी मी कवितेच्या मागे लागलो, कधीतरी मी कवितेच्या मागे लागलो, पण तीही माझ्यासारखीच अल्लड अवखळ धावणारी, पण तीही माझ्यासारखीच अल्लड अवखळ धावणारी ती दिसायची. ती दिसायची कधी शाळेच्या व्हरांड्यात, कधी परसात, कधी झाडांमागून, कधी शेतमळ्यात, कधी पाटापाटातून, कधी खळाळत्या पाण्यात, कधी पाटापाटातून, कधी खळाळत्या पाण्यात, कुठल्याशा हिरव्या पानात, नाहीतर चक्क गाण्यात, कुठल्याशा हिरव्या पानात, नाहीतर चक्क गाण्यात. मी वयात आलो तेव्हा तीही, मी वयात आलो तेव्हा तीही भेट कधी 2 क्षणांची, भेट कधी 2 क्षणांची, कधी रात्र रात्र स्वप्नांची, कधी रात्र रात्रभर स्वप्नांची. मग कविता माझ्याकडे नटून थटून यायची.
मग कविता माझ्याकडे नटून थुटून यायची, हसायची, बसायची, रेंगाळायची, हसायची, बसायची, रेंगाळायची. मी कामाच्या रगाड्यात नि गराड्यात, मी कामाच्या रगाड्यात नि गराड्यात ती नजर चुकवून पळायची. आताशी कविता माझ्या हृदयात असते. माणसाला हृदय असतं, माणसाला फुफ्फुस असतात. चेहऱ्याच्या आत भयानक वाटेल अशी एक कवटी असते. सुंदर सुंदर त्वचेखाली मांसपेशी आणि हाडच असतात. प्रत्येकाच्या शरीरात ठरल्याप्रमाणे ठरलेल्या जागी अवयव असतात. हे सारं डॉक्टरांना माहीत असतं. आणि म्हणून डॉक्टरांचा मन नावाचा प्रकार काहीसा अर्धमेला किंवा पूर्ण मेला झालेला असतो असा काहींचा गैरसमज असतो. डॉक्टर म्हणून जगताना, रुग्णाला रुग्ण म्हणून तपासताना त्या रुग्णाला त्याचं एक वेगळं मन असतं हे आम्हाला पक्क ठाऊक असतं. शरीराच्या वेदनेवर फुंकर घालताना मनावरही फुंकर घातली तर रुग्ण लवकर व्याधीमुक्त होतो हा आमचा अनुभव आहे. संवेदनशील मन आणि डॉक्टर अशी जर चांगली बेरीज झाली तर समाज मनाचं दुःख लवकर समजतं, लवकर उमगतं. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं स्त्रीची पूजा होते तिथंच देवदेवता प्रगटतात. असं जरी म्हटलं जात असलं तरी डोळे उघडून आसपास पाहिलं तर काय दिसतं? आजही परंपरेनं स्त्रीला जखडून ठेवलेलं दिसतं. आचार स्वातंत्र्य अगदी बाजूला राहू दे, पण विचार स्वातंत्र्यही कुठंतरी अभावानंच आढळतं. आणि मग इथे एक कविता जन्म घेते. ते म्हणाले, कवितेचं शीर्षक आहे ते म्हणाले. ते म्हणाले तू जन्म घे. ते म्हणाले तू जन्म घे, मी घेतला. ते म्हणाले हे नेस, मी नेसले. ते म्हणाले तू शिक, मी शिकले. ते म्हणाले त्याला माळ घाल, मी घातली. ते म्हणाले गप्प बैस, मी गप्प बसलो. ते म्हणाले सहन कर, मी केलं. ते म्हणाले आता कुंकू पुस, मी पुसलं. ते म्हणाले तुला आयुष्यभर असंच राहावं लागेल. मी राहिले शांत, कुठल्याही तक्रारी विना, हुंदक्या विना, प्रत्येक इंद्रियाची समजूत घालत. एका बाजूला पारंपरिक जगणं तर दुसऱ्या बाजूला स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, भौतिक सुखांची रेलचेल. नेट, वेब, सायबरच्या विश्वात माणूस कुठेतरी भावनिकता हरवत चाललाय असं का कुणास ठाऊक, पण वारंवार वाटत राहतं. डॉक्टर म्हणून जगताना ICU मध्ये पेशंट ऍडमिट असतात. ICU म्हटलं की सिरियसनेस आला आणि अत्यवस्थ रुग्ण कधीही दगावू शकतो. आम्हा डॉक्टरांना भेडसावणारे जे काही प्रश्न आहेत त्यापैकी हा एक प्रश्न की रुग्ण जर मृत्युमुखी पडला तर त्यांच्या नातेवाईकांना सामोरं जायचं. नातेवाईकांना सामोरं जाताना तो नातेवाईक कसा रिॲक्ट होईल माहीत नसतं. आधी जर नातेवाईकांना कल्पना दिली असेल तर नातेवाईकांची थोडीशी मानसिक तयारी झालेली असते. जर एखादा रुग्ण अचानक दगावला तर मात्र आभाळ कोसळू शकतं. रुग्णाच्या नातेवाईकांना आम्ही ज्यावेळी त्यांचे आप्तस्वकीय, त्यांचं जवळचं कुणी दगावलंय म्हणून सांगतो त्यावेळी रिॲक्शन वेगवेगळे असतात. कुणी हुंदका देऊन रडतं, कुणी ग्लासभर पाणी मागतं, कुणी ओक्साबोक्षी रडतात, कुणी मटकन खाली बसतात, कुणी डोक्याला हात लावून काहीच सुचत नाही असं दाखवतात, कुणाला भोवळ येते, चक्कर येते. भावनिकता जितकी जास्त, संवेदनशीलता जितकी अधिक, नातं जितकं गहिरं तितकी रिॲक्शन वेगळी असते. स्त्रिया असतील
तर त्या आरडाओरडा करतात. एकदा काय झालं, अशीच संध्याकाळची वेळ, 70तले एक गृहस्थ माझ्याकडे ICU मध्ये दाखल झाले. गेले एक तपभर मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांच्या संगतीनं औषधांबरोबर आयुष्य काढत होते. आणि त्या दिवशी अचानक त्यांना दाखल करावं लागलं होतं. कदाचित माझ्याकडे दाखल होण्याआधी त्यांच्या फुफ्फुसांमधल्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या असतील असं माझं निदान होतं. रुग्ण हॉस्पिटलमध्ये आलास त्यावेळी प्रचंड त्याला धाप होती, छातीमध्ये प्रचंड वेदना होत्या आणि लक्षात आलं की या गुठळ्या कमी होणं अशक्य दिसतं. रुग्ण अर्थातच सिरियस होता. संध्याकाळी आलेला रुग्ण 5-6 तासातच हे जग सोडून गेला, त्याची प्राणज्योत मालवली. त्यांचा मुलगा वेटिंग रूम मध्ये होता. त्यांचा मुलगा म्हणजे एक एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. आणि मग माझी पुढची जबाबदारी होती की त्यांना सगळं सांगणं. त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा गेले. हे सांगितल्याबरोबर त्यांच्याकडून जी रिॲक्शन आली ती मला भयंकर वेदना देऊन गेली. त्यांची काय रिॲक्शन होती, अरे चा उद्या माझं ऑडिट होतं. ते म्हणाले, अरे चा उद्या माझं ऑडिट होतं. मी घरी गेलो आणि मग एक कविता झरझरपणे लिहिली की भावनिकता कुठं आहे, कशी आहे, त्याचा पोत काय आहे हे सांगणारी कविता. या कवितेमध्ये, कवितेचं शीर्षक आहे बाबा गेले, आणि या कवितेमध्ये मुलगा व्यक्त होतो, त्याची पत्नी व्यक्त होते आणि त्याची मुलगी व्यक्त होते. अशा 3 वेगवेगळ्या भागातली कविता आणि शेवटी माझं त्यातलं वक्तव्य, त्यावरचं वक्तव्य. बाबा गेले. बाबा गेले माझं कसं होणार, बाबा गेले माझं कसं होणार, माझ्या नोकरीचं काय, माझ्या करिअरचं काय, मला त्यांचा प्रॉव्हिडंट फंड मिळणार. दुसरा चंक, बाबा गेले. बाबा गेले माझ्याकडे कोण बघणार, माझ्या आजारपणाचं काय, मुलं मला आधार देतील, त्यांची पेन्शन मला वेळेवर मिळेल. तिसरा चंक, बाबा गेले. बाबा गेले माझ्या शिक्षणाचं काय, माझ्या भविष्याचं काय, मी पुढे कशी वाटचाल करेन, मला योग्य जोडीदार मिळेल. आणि शेवटचा शंख, बाबा गेले. बाबा गेले त्याने असं तडकाफडकी जायला नको होतं. बाबा गेले त्यांनी असं तडकाफडकी जायला नको होतं. आम्हा साऱ्यांचंच सारं करून गेले असते, आम्हा साऱ्यांचंच सारं करून गेले असते तर आम्हा साऱ्यांच्या आत्म्यांना शांती लावली असते. आणि आता शेवटच्या काही ओळी. खरं तर संवेदनशील मनानं सभोवतालची माणसं वाचवत आणि माणसं वाचत जगणं हे खरं जगणं. आणि मग जगतो कशासाठी या प्रश्नाचं उत्तर मिळत जातं. जगतो कशासाठी, जगतो कशासाठी कळायचं असेल ना तर एक दृष्टी यावी लागते. दुर्दैवानं मला असं म्हणावंसं वाटतं की बऱ्याचदा अनेकांना जगण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जगायचं कसं हे कळतच नाही. खूपदा असं वाटत राहतं, कदाचित सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम असेल की भौतिक सुख हे अंतिम सत्य. पण नाही, भौतिक सुख हे अंतिम सत्य असतं तर आज अमिताभ अनवाणी पायी चालत जात असलेला दिसला नसता. अनिल मुकेश अंबानींचे वाद चव्हाट्यावरही आले नसते आणि झालेही नसते. आबा, राजकारणात आज जे जे म्हणून काही तुमच्या भोवती घडतंय ते घडताना दिसलं नसतं दररोजच्या वर्तमानपत्रात. जगणं समजण्यासाठी अधिक वाचायला हवं. गद्य तर वाचाच मित्रांनो, पण पद्यही वाचा, कविता वाचा, कविता गा, गाण्यातली मजा असते.
आवाज नाही नीट लागला काही बिघडत नाही. घरात बायको बरोबर का छान वाटत. आज संध्याकाळी प्रयोग करा. कविता गा, कविता जगा. आणि मगाशी सांगितलं आत्ताशी कविता माझ्या हृदयात असते, हे तर खरंच. पण कवितेचं सानिध्य कधी कधी प्रकर्षानं जाणवतं. आणि तो दिवस असतो फक्त कवितांचा. आणि ही शेवटची कविता तुमच्या समोर सादर करून मी थांबणार आहे. एखादा दिवस कवितांचा असतो. कवितेचं शीर्षक आहे कवितांचा दिवस. एखादा दिवस कवितांचा असतो, जेव्हा पक्षी पिलांना खाऊ घालतात, मनात विचारांचा पाण्या फुटतो, तेव्हा कविता येऊ लागतात. कुणी आपल्याला घट्ट बिलगतं. मी आज घरी गेलो ना, माझी बायको इथे आहे उपस्थित. मी घरी गेलो की माझा आकाश जो आहे छोटा, तो मला घट्ट बिलगतो आधी आत केल्यावर, मग आमचं बाकीचं सुरू होतं. दररोज त्याचा नियम चुकत नाही. चुकलं तर माझी नजर शेवटी आकाश कुठे दिसत नाही. कुणी आपल्याला घट्ट बिलगतं तेव्हा मन नाचू लागतं, मग पक्षी गाऊ लागतात आणि कविता येऊ लागतात. जेव्हा जेव्हा काही नवं कळतं, जेव्हा काही नवं कळतं, जेव्हा काही नवं मिळतं, तेव्हा सारं रक्त सळसळतं. मग वारे वाहू लागतात आणि कविता येऊ लागतात. जेव्हा कुणी आपलं आपल्याजवळ नसतं, जेव्हा कुणी आपलं आपल्याजवळ नसतं, सारं असून नसल्यासारखं वाटतं. सारं असून नसल्यासारखं वाटतं. मग पक्षी उडून जाऊ लागतात. मग पक्षी उडून जाऊ लागतात आणि कवितेच्या ओळी येऊ लागतात.